वेलकम बॅक टू काही व्हिडिओ. तर आता तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ आता 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिवस याचा आहे आणि आम्ही आमचं मालेगाव सोडून बाकी इतर गावांना जात आहे. मालेगाव मध्ये मागच्या वर्षी खूप जास्त गर्दी होती या कॉलेज ग्राउंड वरती आणि या वर्षी बघा पूर्ण सन्नाटा आहे डायरेक्ट. कॉलेज ग्राउंड वरती जर बघितलं तुम्ही खूप जास्त गर्दी होती आणि त्याच गर्दीला बघतात आमची टीम खूप जास्त लांब पळाली होती. मालेगाव सोडून आम्ही आलो होतो अजंगला आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवत होतो आम्ही वडनेरचा. आतापर्यंत आम्हाला एक पण डीजे गाव बँड बघायला मिळाला नव्हता, त्या कारण यांचं तोंड बघा कसे झाले आहेत, एकदम उतरून गेले. तर माझं पण तोंड बघा कसं झालंय. वडनेरच्या बाजार मध्ये आम्ही विचार केला की बाहेर काहीच नसेल, मध्ये जाऊन बघूया म्हटलं. मध्ये पण काहीच नव्हतं. मग काय छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून वापस गाडीचा टर्न मारला. मग काय डायरेक्ट जगदीशला आम्ही कॉल करायला लावला की एखाद्याला फोन लावू म्हटलं, तिथे मिरवणूक आधी तिथे जाऊ म्हणतो. वडनेर मधून जाताना इकडे यांचं फोटोशूट चालू होतं आणि या वस्तीवरती आम्ही भगवान वीर एकलव्यची मूर्ती बघत होतो. त्या वस्तीचं नाव मला नाही माहिती. उसके बाद हम आ गए थे रावळगाव के आसपास आणि या दोघी मला सांगत होते की मला भूक लागलेली आहे म्हणे. आता मी त्यांना सांगितलं होतं की आता या दगड खा. तुम्हाला जर फोटोशूट किंवा क्रिमिनल टाईप व्हिडिओ बनवायचा असेल तर एकदा या खदानात नक्की व्हिजिट करा. त्यानंतर आम्ही निघालो होतो मुंद्रा डोंगरच्या रस्त्याला आणि अशा रस्त्याने जाताना असं वाटत होतं की आम्ही जातोय स्वतःच्या बस्त्याला. काय होती मुंद्रा डोंगरची जत्रा, तिकडे आम्ही गेलो आणि लगेच भांडण चालू होऊन गेली. आणि थोड्याच पुढे आल्यानंतर जगदीशने पाण्याची बॉटल घेऊन घेतली. असं कोणतंच वर्ष नाही की तिथं भांडण होत नाही. तिथं दरवर्षी भांडण होतं, ते पण छोटी नाही एकदम मोठी मोठी भांडण होतं. डायरेक्ट दगडफेक वगैरे खूप जास्त मोठी. उसके बाद हम सरळ निघाले डायरेक्ट दावाडीला, कुठंच थांबलो नाही. नाचायचं वगैरे सर्व राहू दिलं आणि हे सांगायला लागले हे जाऊ द्या आपली भूक लागेलच्या पहिले खावाले चला कुठेतरी. अरे जसे माझे गर्लफ्रेंड वगैरे आहेत मी त्यांचे एवढे नखरे उचलतोय खायच्या वेळेस, पण हे नको ते नको हे नको ते नको करत होते. मग आले चायनीजला. या दोघांना एवढी जास्त भूक लागून गेली होती, आले आणि अर्धी प्लेट संपून पण दिली होती. आणि सांगायला गेलो तर हा जगदीश एवढा बधीर आहे ना, तोंड काय असं लपवतो कॅमेरामध्ये. नाश्ता वगैरे करून आलो आम्ही डायरेक्ट रोकडबाला. बघा कशी जत्रा भरलेली आहे, ना कोई गर्दी ना कोई तमाशा. इधर मध्ये एंट्री केल्यावर खूप जास्त गर्दी वाटत होती, म्हणजे थोडीफार गर्दी वाटत होती. और हम इधर को सब कुछ छोड़ के झुमका बकत होती. और फिर हमने उस झुमके वाले से कहा अगर तुम हमको झुमका देती तो हम तुमको 30 रुपये देती. या सर्व झुमक्यांपैकी मला हा झुमका आवडला होता, त्या कारण मी हा झुमका घेऊन घेतला होता. आणि योगेश इकडे पाण्याने तोंड वगैरे दोन रुमाल आणि तोंड पुसत होता. हे दोघी एवढे कसे नमुने आहेत. तिकडे त्या मुली उभ्या होत्या आणि त्यांना बघून हे दोघी लाजत होते. अरे काय वो, इकडे आपण घेतलेले झुमके बघा कसे चमकत आहेत, एकदम चम चम. तिथं ते लाजत होते, त्या कारण मी त्यांना तिथून उठून आलो आणि चला वो म्हणतो आपण पाळणाकडे, पाळणा वगैरे फिरू जाते. एवढ्या सर्व पाळणांपैकी आम्हाला फक्त एकच पाळणा आवडतो, तो म्हणजे हा ड्रॅगन वाला. इस पाळणे में जो मजा आहे वो मजा किसी पाळणे में बैठने में नहीं है. आम्ही त्या पाळण्याचं तिकीट वगैरे घेतलं आणि शेवट वरती जाऊन बसून घेतलं. आमच्या